हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे फ्रुटी। आंब्याचा सीझन चालू आहे, तर ताज्या आंब्याचा आपण फ्रुटी घरच्या घरी बनवूया। बाजारातली पॅकिंगची फ्रुटी बरेच दिवस पॅकिंगची असते, त्यामुळे आपल्याला त्यातले हे कळत नाही, कधी कधी त्यात प्रॉब्लेम पण असतो। तर आपण आज घरच्या घरी ताजे फळांची फ्रुटी बनवणार आहे। त्यासाठी 2 आंबे घेतले, 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या आहे, साखर घेतली आहे आणि 1 लिंब। एवढ्या 4 साहित्यामध्ये आपण फ्रुटी करणार आहे। नॅचरल कलर त्याचे आहे, कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही। तर आता आपण हे 2 आंबे स्वच्छ धुवून प्रेशर कुकरला उकडत टाकूया आणि हे आंबे कापून त्याचा गर काढून घेऊया। बघा, आपण कैरी उकडून घेतलेली आहे, आपण आता त्याचा गर काढून घेऊ। आंबे कापून घेतलेले आहे, आता आपण कैरीचा गर काढून घेऊया। आता आपण मँगो पल्प आहे तो मिक्सरमध्ये करून घेणार आहोत बारीक। तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर टाकायची आहे। थोडंसं टँगी फ्लेवरच पाहिजे फ्रुटीला। आपण हा कैरी उकडलेला आहे तो पल्प टाकणार आहे। आपण कुठलाही कलर यूज करत नाही आहे, ओरिजिनल नॅचरल कलर आहे। यामध्ये आपण साखर घालणार आहोत। साखर आपल्या आंब्याच्या चवीवर तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि अर्धा लिंब टाकणार आहोत, लिंबाचा रस टाकणार आहोत। आणि थोडं पाणी घालणार। आता आपण ते फिरवून घेणार आहोत। आपण मिक्सरवर छान बारीक करतो आहे पल्प। आता आपण ते बाउलमधून चाळून घेणार आहे, चाळणी ठेवली आहे स्मूथनेससाठी, चाळून घेणार आहे। असं घरच्या करून मुलांना पण खुश करा, एन्जॉय करा, मुलं खुश होतील छानपैकी हा रस करून फ्रुटी घेऊन। आपली फ्रुटी रेडी आहे। हे बघा, थिकनेस बघा, अगदी ओरिजिनल फ्रुटी वाटते आहे। घरच्या घरी आपण केली तर
छान फ्रेश मिळणार। आता आपण सर्व करू। इथे बर्फाचे क्यूब टाकणार आहोत। आणि आता आपण ग्लासमध्ये अगदी फ्रुटीसारखा सुंदर कलर आलेला आहे। आपण कुठलाही कलर ॲड न करता तुम्ही नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा फ्रुटी। फ्रुटी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवा। अशाच एखाद्या छान रेसिपीसह पुन्हा भेटूया। धन्यवाद।